संस्कृतं ये प्रशंसन्ति संस्कृतिं स्वदेशं ये च शंसन्ति धन्यं जीवन्ति ते नराः। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा गोपालम संस्कृत क्लासेसवर। आज आपण सुरुवात करत आहोत तृतीय पाठ के कुर्वन्ति म्हणजे काय करतात त्याचा 3.1 हा भाग पाहूया। येते ते म्हणजे हे आणि ते। त्या अगोदर तुम्ही शब्दार्थ व्यवस्थित पाठ करून ठेवलेत ना? एकदा आपण रिव्हिजन करूया, मग आपण एकदाची सुरुवात केली की आपण छानपणे शिकूया। बघा, सह म्हणजे काय शिकलो आपण? तो शब्दार्थ लिहून ठेवा, पाठ ठेवा। सा, बघा सहला काना दिला सा बनलं, याला काना दिला की लगेच सा बनतं, म्हणजे आपल्याला पाठ करायला पण सोपं जातं की मुलगी होऊन जाते ती। सा म्हणजे ती, ओके। एषः म्हणजे हा, ओके। आणि मग याला काना द्या, काय होतं? एषा म्हणजे ही, बघा स्त्रीलिंग येऊन गेलं, ओके। इतकं आपण शिकलो। त्यानंतर अजून आपण काहीतरी शिकलो, एतद म्हणजे काय? हे। आणि मग तद म्हणजे काय? ते। हे कशासाठी? नपुंसकलिंगासाठी, ओके। आणि सह पुल्लिंगासाठी, एषः पण पुल्लिंगासाठी, आणि मग सा स्त्रीलिंगासाठी, एषा पण स्त्रीलिंगासाठी। समजतंय ना एवढं? हे शब्दार्थ महत्त्वाचे होते। त्यानंतर मग आज आपण शिकूया येते आणि ते या शब्दार्थांमध्ये तुमची आता भर पडत आहे। येते आणि ते। येते म्हणजे हे। आता हे आपण अनेक वचनासाठी वापरतोय, म्हणजे अनेक वचन पण कोणासाठी? अनेक वचन पुल्लिंग, समजलं का? म्हणजे अनेक माणसं असतील तर आपण हे म्हणताना येते हा शब्द वापरू, आणि अनेक माणसं असतील पण ते म्हणायचे आपल्याला, तर ते संस्कृतमध्ये पण ते हा शब्द आहे, म्हणजे ती माणसं बोलतात, मग आपण तेच्या ऐवजी ते हा शब्द वापरू। समजलं का? काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच विचारा, ओके। त्यानंतर मग आपल्याला क्रियापद आपण आतापर्यंत कशी शिकवत होतो? हसती, खेलती, नृत्यती, पठती, पतती, म्हणजे आपण क्रियापदाच्या शेवटी ती लावत होतो। आता बघू शकता तुम्ही, मागे आपण जसं शिकलो, हे पहा, पतती लावत होतो, विकसती म्हणजे शेवटी आपण ती लावत होतो। पतच्या शेवटी काय लावला? ती। विकसतीच्या शेवटी काय लावला? ती। मात्र आता थोडासा चेंज आहे, ते तुम्हाला सांगतो मी का बरं। हे पहा, या शेवटी अर्धा न त्याला ती लागतोय, नुसता ती लागत आहे आणि ती लागतोय। बघा इथं पण आपण याच्या अगोदर धावती म्हणत होतो, मात्र आता काय म्हणावं लागणार आहे आपल्याला? धावंती। असं का? तर आपण एक टेबल पाहिलेला होता, त्यानुसार कोणाला आठवतो का? कोणी पाठ केला होता का तो टेबल? बघा, तो टेबल अतिशय महत्त्वाचा टेबल आहे, याचा पुढे पाठ ठेवा। एक वचन संस्कृतमध्ये द्विवचन सुद्धा असतं, एकदम स्टेप बाय स्टेप शिका। बहुवचन, ओके। आणि या ठिकाणी आपण पुरुष म्हणत असतो, बघा कसं लिहितात पुरुष, एक वचन। आणि हे कोणासाठी? वर्तमान काळ, त्याला संस्कृतमध्ये लट लकार म्हणतात, ते आपण पुढे जाऊन शिकूच। मग एकवचनासाठी काय लावतात? शेवटी प्रत्यय ती, द्विवचनासाठी तह, आणि बहुवचनासाठी अंती। आणि मग पुरुष, प्रथम पुरुष, ओके। मग सी, थह, थ, बघा कुठं विसर्ग आहे कुठं नाही ते बघा, मध्यम पुरुष,
ओके. आणि शेवटी मी, वह, मह, उत्तम पुरुष. समजलं? मग आता सगळ्यात पहिले आपण प्रथम पुरुष कोणासाठी वापरत असतो हे समजणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणीतरी वेगळा असेल तेव्हा आपण प्रथम पुरुष वापरत असतो. मध्यम पुरुष कधी वापरत असतो आपण? जेव्हा कोणीतरी समोरचा असेल तेव्हा आपण मध्यम पुरुषचे हे प्रत्यय वापरत असतो. समोरचा प्रत्यय म्हणजे काय? शेवटी लावणारा, आपण जे अक्षर शेवटी लावतो ना त्याला प्रत्यय म्हणतात. मी म्हणजे काय? मी स्वतः त्याच्यामध्ये शामिल आहे, त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, तेव्हा तो उत्तम पुरुष वापरायचा असतो. इतका टेबल पाठ ठेवा. ती, तह, अंती प्रथम पुरुष. सी, थह, थ, मी मध्यम पुरुष. मी, वह, मह उत्तम पुरुष. ती, तह, अंती, सी, थ, थ, मी, वह, म. ओके, डन. आता शिकायचं आपण, करायची सुरुवात. चला मग. के कुर्वन्ती म्हणजे काय करतात. 3.1 येते ते. येते म्हणजे हे, पण कोण? पुल्लिंगी घेऊ शकतो. आता ते म्हणजे काय? ते म्हणजे ती, म्हणजे पुल्लिंगासाठी आपण दूरच्या व्यक्तींना ते म्हणू आणि जवळ जे पुल्लिंगासाठी त्यांना येते म्हणू. ओके, येते म्हणजे हे आणि ते म्हणजे ते. येते छात्रः ही विद्यार्थी आहेत. ओके, किंवा हे विद्यार्थी आहेत. येते पठन्ति हे वाचतात. के पठन्ति, पठती म्हणजे काय आपण शिकलो? वाचणे. ओके, पठ म्हणजे वाचणे आणि त्याला अंती लावलेला आहे म्हणजे काय? विद्यार्थ्यांसाठी अनेक वचने पठन्ति. ओके, आपण एक शिकलो. आता इथं पठतिकावर नाही म्हटले, पठन्तिकावर म्हटलंय, अंतिकावर लावलंय. यासाठी आपण शिकूया. इथं बघा, ही विद्यार्थी आहेत. ही मी आहे का स्वतः? नाही, मी नाही आहे स्वतः. समोरचा म्हणजे ही विद्यार्थी तुम्ही आहेत का? नाही, म्हणजे ही विद्यार्थी कोणीतरी वेगळे आहेत. बरोबर का? हां. मग आता ती मला सांगा, ही विद्यार्थी एक आहेत का? नाही. एक वचन आहे का? नाही. द्विवचन आहेत का? दोन विद्यार्थी दिसतात का कोणाला? नाही. मग बहुवचन आहेत का? हां, दोनापेक्षा अधिक आहेत, बहु आहेत. मग साहजिकच आपण पठ या क्रियापदाच्या शेवटी अंती लावूया. म्हणजे प्लस बहुवचन असल्यामुळे अंती लागतो तिथं. आणि मग त्याचं असं बनलं ते पठन्ति. ओके, हे पुढे जाऊन शिकणारच आहोत, पण मग तुम्हाला वाक्य बनवणं जमलं तर पाहिजे, त्यासाठी आधी शिकवत आहोत. ओके, दिसतंय का तुम्हाला? ओके, ठीक आहे. समजलं का? हे अंतिकावर लागतं. ठीक आहे. मग येते छात्रः ही विद्यार्थी किंवा हे विद्यार्थी म्हणतो आपण मराठीत. हे विद्यार्थी. येते पठन्ति ही वाचतात किंवा हे वाचतात. के पठन्ति कोण वाचतात? आता के लागलाय बघा. अनेक वचनासाठी, ते पण पुल्लिंगासाठी. अनेक वचन पुल्लिंगासाठी प्रश्नार्थ के वापरतात कोण म्हणायचं असलं तर. के पठन्ति म्हणजे कोण वाचतात? येते छात्रः पठन्ति हे विद्यार्थी वाचतात. ओके, बघा इथं परत पठन्ति लागला का बरं? आपण आधीच पाहिलं, पठ म्हणजे वाचणे आणि अनेक वचन बहुवचन असल्यामुळे तिथं अंती लागतो शेवटी. मग पठ आणि अनेक वचन आहे त्यामुळे अंती लागतं आणि ते एकूण पठन्ति असं झालं. समजतंय ना? ठीक आहे. मग आता लिहून घेऊ. येते छात्रः ही म्हणतो मी, ही विद्यार्थी. त्यानंतर येथे पठन्ति ही वाचतात. फुल स्टॉप. के पठन्ति म्हणजे कोण वाचतात. त्यानंतर येते छात्राः पठन्ति हे विद्यार्थी वाचतात.
तुम्ही इथे हीच ऐवजी हे पण वापरलं तरी मराठीत हे पण वापरतात. हे विद्यार्थी हे वाचतात. कोण वाचतात? हे विद्यार्थी वाचतात. ओके, प्रत्येकाच्या बोलीभाषेनुसार वापरा. त्यानंतर ते अश्वहा. आता हा ते शब्द कधी? जेव्हा हे घोडे आपल्यापासून दूर आहेत. ओके, बघा फोटोच्या बाहेर बोट दाखवलेला आहे, म्हणजे ते या बोटापासून दूर आहेत, तेव्हा आपण ते हा शब्द वापरतोय. ते अश्वाहा, ते घोडे, ते धावंती, ते धावतात. अनेक वचने म्हणून शेवटी अर्धानं त्याला ती जॉईन केला आहे. ओके, ते धावतात, के धावतात, ते अश्वाहा धावंती, ते घोडे धावतात. ठीक आहे, समजतंय का? बघा, ते घोडे आणि कंसात इथं पण तुम्ही आहेत असं लिहिलं तरी चालतंय. संस्कृतमध्ये आहेची गरज नसते, पण आपल्याला मराठीत अर्थ पूर्ण करण्यासाठी हे असं लिहावं लागतं आणि ते तिथं नसल्यामुळे आपण इथं मराठीत लिहिताना कंसात आहेत असं म्हणून देतो. ते धावंती, ते धावतात. के धावंती, कोण धावतात? प्रश्नार्थक चिन्ह. ते अश्वाहा धावंती, ते घोडे धावतात. ओके, आता मला सांगा, धाव म्हणजे काय? पाय मोडतात बच्चा, अरे दिसू द्या. धाव, वचा पाय मोडलाय मी, म्हणजे काय? धावणे, पळणे, बरोबर का? मग आता मला सांगा, कोण पळतंय? घोडे, बरोबर का? घोडे मी स्वतः आहे का? नाही. समोरचे म्हणजे तुम्ही घोडे आहेत का? नाही रे भाऊ दादा. मग घोडे आपल्यापेक्षा कोणीतरी वेगळे आहे, बरोबर का? हां, मग एक घोडा आहे का? नाही. दोन घोडे आहेत का? नाही. बघा, अनेक घोडे, दोनापेक्षा अधिक घोडे दिसत आहेत. मग अनेक घोडे असल्यामुळे तिथं अंती लागेल, म्हणजे कोणीतरी वेगळे असल्यामुळे प्रथम पुरुष घेणार आहेत आणि बहुवचन, त्यामुळे अंती लावू आपण. मग धाव अधिक अंती, मग धावंती असं पूर्ण तयार होतं ते, धावंती. ओके, आणि हा अमुळे हा पाय मोडल्याला चालला जातो असा नियम येतो आणि एकूण धावंती असा निर्माण होतो. मग तुम्हाला अनेक वचन दिसलं आणि कोणतरी वेगळं आहे, मी पण नाही समोरचा पण नाही, मग काय शेवटी अंती लावून द्यायचा आणि मग क्रियापद तयार, धावंती. ओके, मग काही वाक्य आहेत ते आता लिहून घ्या, तुम्ही समजून घ्या. छात्राः लिखन्ति म्हणजे काय? विद्यार्थी लिहितात. ओके, परत तेच विद्यार्थी. आता विद्यार्थी, हे विद्यार्थी, बरं मी स्वतः आहे का? नाही. तुम्ही आहेत का? हे विद्यार्थी नाही. मग कोणीतरी वेगळे आहे आणि काय अजून बहुवचन आहे, ते अनेक विद्यार्थी आहेत, म्हणून आपण लिखला काय केलं? अंती लावून दिलं, ते लिखन्ति होऊन गेलं, असं ते लिखन्ति झालेलं आहे. आणि विद्यार्थी, एक विद्यार्थी म्हणजे काय? छात्र म्हणतात, समजलं का? एक विद्यार्थी म्हणजे छात्र आणि अनेक विद्यार्थी म्हणजे काय? पुल्लिंगासाठी काना द्यायचा आणि विसर्ग द्यायचा, तेव्हा ते अनेक वचन होऊन जातं आणि छात्राः असं झालं. ते समजतंय ना? आता अश्वः, बघा इथं पण तुम्हाला उदाहरण दाखवतो मी. अश्वः म्हणजे काय? घोडा. ओके, आणि मग मला घोडे म्हणायचे. अश्व पुल्लिंग आहे आणि अनेक वचनासाठी मला पुल्लिंगाला काय करावं लागतं? काना द्यावा लागतो आणि विसर्ग द्यावा लागतो. बघा, त्यांनी मग काय केलं? काना दिला अश्वला आणि विसर्ग दिला, तेव्हा ते अश्वाहा आणि त्याला म्हणतात मग घोडे, अनेक वचन. ही एकदम सोपी गोष्ट आहे, म्हणजे अनेक वचन करायची. मग पुरुषाः, मग आता पुरुष, बघा पुरुष म्हणजे एक पुरुष, समजलं का? आणि अनेक पुरुष करायचे असले तर
पुरू आणि काय शला काय करायचा काना द्यायचा आणि विसर्ग द्यायचा. अनेक वचन तयार. ओके. मग आता उपविशंती. उपविशंती म्हणजे काय? उपविश म्हणजे काय? बसणे. आणि शेवटी अंती लावलाय म्हणजे अनेक वचनासाठी तो अंती लावलाय. उपविशंती म्हणजे बसतात. पुरुष बसतात, माणसं बसतात असं घेतलं तरी चालते. पुरुष बसतात. ओके. त्यानंतर शकटाः गच्छन्ति. शकटाः गच्छन्ति. शकटाः म्हणजे आता परत शकटः. शकटः म्हणजे काय? बैलगाडं. ओके, बैलगाडं. ठीक आहे. आणि काना दिला आणि विसर्ग दिला पुल्लिंगासाठी तर काय बैलगाडे तयार होऊन ते. ओके. त्यांना इथं त्यांनी 2 बैलगाडे दाखवलेत तसे, पण अनेक बैलगाडे सॉरी हे पाहिजे 1 2 3 बैलगाडे आहेत. बरोबर. शकटाः गच्छन्ति म्हणजे अनेक बैलगाडी जातात असं. बालकाः पश्यन्ति मुले पाहतात. एक मुलगा आहे आपण काय वापरू? बालकः म्हणजे काय? मुलगा. अनेक मुलं म्हणायचे आपल्याला. हे एकवचन. आणि एकवचनासाठी काय करायचं आपण? पुल्लिंगात काना द्यायचा म्हणजे काय? बालका. आणि विसर्ग द्यायचा बालकाः म्हणजे काय? मुलं तयार होऊन. बघा अनेक वचन तयार. आणि परत नवीन क्रियापद शिकतायत. पश्य म्हणजे काय? पहाणे. आणि मग ही मुलं तुम्ही आहेत का? मला सांगा, ही मुलं तुम्ही आहेत का? म्हणजे माझ्या समोरचे आहेत का तुम्ही? नाही. मग ही मुलं मी स्वतः आहे का? नाही, कोणीतरी वेगळे आहेत. बरोबर का? ही मुलं अनेक आहेत म्हणून तिथं अंती लावलं. मग या पश्यला काय झालं? ते अंती लावल्यामुळे पश्यन्ति. ओके. मग ते असं झालं. पश्यन्ति म्हणजे बालकाः पश्यन्ति मुले पाहतात. समजलं का? मी एकूण तुम्हाला समजलं असेल. आपण कृती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके. तर काही प्रश्न असेल तर ते नक्की विचारा. आपण थांबूया. राधे राधे. जय श्रीकृष्ण. लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.